श्री स्वामी समर्थ। आज आहे दीप अमावस्या। हिंदू संस्कृतीत दीप अमावस्या, ज्यास आषाढी अमावस्या असेही संबोधले जाते, हा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे। हा दिवस आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला साजरा केला जातो आणि यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते। तर या दीप अमावस्येला दिव्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व। हिंदू परंपरेत दिवा हा प्रकाश, ज्ञान, शुद्धता आणि प्राणज्योतीचे प्रतीक मानला जातो। देवघरात दिवा लावणे म्हणजे आपली आत्मिक ऊर्जा आणि श्रद्धा ईश्वराला समर्पित करणे होय। प्रकाशाचा अर्थ दिव्याच्या ज्योतीमुळे भौतिक आणि मानसिक अंधार दूर होतो। ती नकारात्मकता, अज्ञान आणि वाईट शक्तींचा नाश करते, तसेच घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद निर्माण करते। दैनंदिन जीवनातील स्थान। प्रत्येक शुभ कार्यामध्ये, मग ते देवाची पूजा, आरती, वाढदिवसाचे औक्षण किंवा एखाद्या समारंभाची सुरुवात असो, दीप प्रज्वलनाला विशेष महत्त्व आहे। प्राणज्योतीचे प्रतीक। आपल्या आत्म्याची ज्योत ही ईश्वराशी जोडली जाते, म्हणूनच नियमितपणे देवघरात दिवा लावणे हे आपल्या जीवनातील ईश्वरी कृपेची सतत जाणीव ठेवण्याचे एक साधन आहे। दीप अमावस्येचे विशेष महत्त्व। आषाढ अमावस्या, जी दीप अमावस्या म्हणून साजरी केली जाते, विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकात उत्साहाने पाळली जाते। या दिवशी घरातील सर्व पंथी, समई आणि निरांजन स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते। ही प्रथा पावसाळ्यातील गडद अंधार आणि मनातील नकारात्मकता दूर करून श्रावण महिन्याचे स्वागत करण्यासाठी केली जाते। दीपपूजन। या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांना तेल किंवा तूप लावून प्रज्वलित केले जातात। काही ठिकाणी घराच्या आजूबाजूला आणि तुळशीजवळही दिवे लावले जातात। दीपपूजनामुळे घरात समृद्धी, शांती आणि सकारात्मक ऊर्जा येते। दिव्याच्या प्रकाशाने वाईट शक्तींचा नाश होतो असेही म्हणतात। गोडाचा नैवेद्य अर्पण करून आणि चातुर्मासातील कथांचे वाचन करून हा उत्सव साजरा केला जातो। श्रावणाचे स्वागत। दीप अमावस्या ही श्रावण महिन्याच्या आगमनाची तयारी आहे। श्रावणात अनेक सण, व्रत आणि उत्सव असतात, ज्यामुळे वातावरण उत्साही आणि पवित्र बनते। दीपपूजनाने या महिन्याचे स्वागत केले जाते। तर अशी ही आषाढ अमावस्या दीप अमावस्या म्हणून ओळखली जाते। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।